बीड नगर परिषदेची निवडणूक पार पडली असली तरी मात्र सत्तेचं राजकारण मात्र गणित कुठं जुळताना दिसत नाही। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असताना देखील सत्तेच्या राजकारणामध्ये ते तग धरणार का? याचबरोबर अजित पवार गट जो आहे तो शरद पवार गटासोबत जाणार का? बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदावर अजित पवार गटाच्या नेते असल्या तरी मात्र उपनगर अध्यक्ष कुणाचा होणार, याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड नगर परिषदेची निवडणूक पार पडली, त्यानंतर मतमोजणी देखील पार पडली आणि बीडचा नगर अध्यक्ष कोणाचा हे देखील स्पष्ट झालं असलं तरी मात्र आता बीड नगर परिषदेमध्ये उपनगर अध्यक्ष पदासह इतर बहुमत सिद्ध करण्यासाठी तीनही पक्षाकडे प्रबळ नगरसेवक नसल्यामुळे आता कोंडी होताना पाहण्यास मिळत आहे। सध्या जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत असल्या तरी मात्र सध्या बीड नगर परिषदेची सर्वत्र ठिकाणी चर्चा जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे। त्यातच 1 जानेवारी रोजी अजितदादा जे आहेत ते बीड ह्या ठिकाणी आले आणि त्यानंतर काहीस राजकारण जे आहे ते वेगळ्या कलंडीच्या दिशेने जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत जी आहे ती भाजप, अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये झाली असली तरी मात्र प्रामुख्याने ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणच्या बड्या नेत्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अगदी ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बीड नगर परिषदेला तीनही गटातील प्रमुख नेते जे आहेत ते सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे ती इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये सर्व नगरसेवकासह नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो भाजपचाच होणार असल्याचं जोरदार चर्चा होत होती, परंतु अखेर शेवटच्या क्षणी काहीसं चित्र जे आहे ते वेगळं झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये गेली असली तरी मात्र त्या ठिकाणी त्यांना जे नगरसेवकांचं संख्याबळ आहे ते प्रामुख्याने त्यांच्या पारड्यामध्ये पडण्यात त्यांना अपयश आल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। बहुमताचा जो आकडा आहे तो तीनही पक्षाच्या बाजूने नसल्यामुळे बीडचं राजकारण जे आहे ते जुळवाजुळवीमध्ये आता तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांची नाकीनऊ आल्याचं देखील बोललं जात आहे। बीड नगर परिषदेची मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी अजित पवार गटाच्या प्रेमलता पारव्या जी आहेत त्या नगर अध्यक्ष म्हणून विजय झाल्या, परंतु अजित पवार गटाला बहुसंख्येने नगरसेवक आपल्या गटाचे विजय करण्यामध्ये अपयश आलं। इतकंच नाही तर भाजपचे नगरसेवक जर पाहिलं तर 15 विजय झालेले आहेत आणि शरद पवार गटाचे नगरसेवक जे आहेत ते 12 विजय झालेले आहेत आणि अजित पवार गटाचे नेते असलेले विजयसिंह पंडित यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेच्या माध्यमातून बोलताना सांगितलं होतं की बीड नगर परिषदेमधून आपण क्षीरसागर मुक्त नगर परिषद करू, परंतु यानंतर मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना भाजपच्या नेत्या असलेल्या तसेच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की बीडचा नगर अध्यक्ष अजित पवार गटाचा जरी असला तरी मात्र जास्तीत जास्त जे नगरसेवक आहेत ते भाजपचे 15 आहेत, तर आमचे धीर असलेले व बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे 12 आहेत। त्यामुळे बीड क्षीरसागर मुक्त झालं हे कसं म्हणायचं असं वक्तव्य केल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही क्षीरसागर जे आहेत ते या नगर परिषदेमध्ये एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार होत होती, परंतु काल 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये 1336 विकास कामाचं आपल्याला उद्घाटन झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। आणि ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने जर पाहिलं तर महायुतीमधील जे नेते मंडळी आहेत बीड जिल्ह्यातील त्यांची काहींची अनुपस्थिती आपल्याला ह्या ठिकाणी पाहण्यास मिळाली, परंतु महाविकास आघाडीतील याचबरोबर शरद पवार गटाचे खासदार तसेच बीड जिल्ह्याचे हे बीड मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित यांनी प्रामुख्याने त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता बीड नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष जरी अजित पवार गटाचा असला तरी मात्र उपनगर अध्यक्षासह विविध पद जे आहेत ते कुणाच्या बाजूने जाणार ह्याची चर्चा जोरदार होत होती, परंतु काल 2 दिवसापूर्वी अजितदादांनी बीड दौरा केला आणि त्यानंतर पुणे ह्या ठिकाणी
संदीप क्षीरसागर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री असलेले अजितदादा यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता बीड नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षासह विविध पद जे आहेत ते शरद पवार गटाच्या बाजूने जातात का अजित पवार गटाच्या बाजूने जातात ह्या विषयाची सध्या जोरदार चर्चा होत आहे। परंतु महायुतीचा धर्म म्हणून वरून जर आदेश आला बीड नगर परिषदेमध्ये महायुतीचा धर्म पाळा तर ह्या ठिकाणी अजित पवार गट आणि भाजप एकत्र येणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर ह्या निवडणुकीकडे जर पाहिलं तर सुरुवातीला अजित पवार गटामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर जे आहेत ते होते, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवारी दिली जात नसल्याने याचबरोबर पक्षातील काही नेत्याकडून आपली कुचंबना होत असल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी अजित पवार गटाला रामराम ठोकून राज्याचे मुख्यमंत्री तसंच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून बीड नगर परिषदेमध्ये भाजपला एक स्वतंत्र पॅनल आणि एक स्वतंत्र नगर अध्यक्ष जो आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून उतरवण्यात आला। त्यानंतर सर्वस्व काही जी फिल्डिंग आहे विजयाची ती संपूर्ण भाजपकडून लावण्यात आली। इतकंच नाही तर बीड नगर परिषदेच्या नगर अध्यक्षासह सर्व नगरसेवक भरघोस मताने विजय व्हावा यासाठी राज्याचे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील घेण्यात आली। परंतु असं वाटत होतं की बीड नगर परिषद जे आहे ते इतिहासामध्ये भाजपच्या ताब्यामध्ये येणार आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषद गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये आहे। क्षीरसागर कुटुंब बीड नगर परिषदेला राष्ट्रवादीच्या माध्यमातून सामोरं जात होतं आणि त्यांना भरघोस यश देखील येत होतं। परंतु ह्यावेळेस भाजपच्या माध्यमातून क्षीरसागर जी कुटुंब आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर डॉक्टर योगेश क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे भाजपकडून असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं। त्यामुळे बीड नगर परिषद जी आहे कधीही भाजपला ह्या ठिकाणी आपले एकही किंवा दोनही नगरसेवकापुढे इतर नगरसेवक विजय करण्यामध्ये अपयश आलं। त्या ठिकाणी भाजपने 15 नगरसेवक विजय केलेले आहेत, परंतु नगर अध्यक्ष जे आहेत ते विजय करण्यामध्ये त्यांना अपयश आलं। 1 नंबरच्या फेरीपासून तर शेवट 11व्या फेरीपर्यंत भाजपच्या उमेदवार ज्या घुमरे आहेत ते आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। परंतु ऐन शेवटच्या क्षणी अजित पवार गटाने चांगला डाव टाकल्यामुळे आणि मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे शेवटच्या 3 फेऱ्यामध्ये अजित पवार गटाच्या नगर अध्यक्ष जे आहेत ते विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अजित दादा यांच्या गटाच्या नगर अध्यक्ष जरी झाले असले तरी मात्र उपनगर अध्यक्ष पदासाठी तिन्ही या प्रमुख नेत्यांच्या पक्षाकडे प्रबळ संख्याबळ नसल्यामुळे आता उपनगर अध्यक्ष कुणाचा होणार ही चर्चा जोरदार होत असताना मात्र आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजित पवार गट आणि शरद पवार गट जे आहे ते एकत्र येणार असल्याचं आता ठामपणे जो निर्णय आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याचं देखील बोललं जात आहे। याचबरोबर अजित पवार गटाच्या बाजूने शरद पवार गटाचे काही नगरसेवक ह्याचबरोबर भाजपचे काही नगरसेवक जे आहेत ते अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे उपनगर अध्यक्ष जे आहे ते अजित पवार गटाचाच होणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व जी खेळी आहे ते बीड दौऱ्यावर अजितदादा आल्याच्या नंतर त्यांनी ह्या राजकीय घडामोडी घडून आणल्यामुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड नगर परिषदेवर आता नगर अध्यक्ष हे अजित पवार गटाचाच राहणार आहे आणि उपनगर अध्यक्ष बी जे आहेत ते अजित पवार गटाचाच राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।